कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड एस ते इरळी रस्त्यालगत अलकुड गावच्या हद्दीत कोकळे येथील 21 वर्षीय तरुणाचा धारदार हत्याराने निर्घृण खून केल्याची घटना रात्री उघडकीस आली आहे. प्रणव प्रकाश कदम असं मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड ते इरळी रस्त्यालगत प्रणव कदम याचा मृतदेह पडल्याची माहिती गावातील पोलीस पाटील यांनी कवठेमहांकाळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिवशरण, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा तातडीने पंचनामा केला. प्राथमिक पाहणीत प्रणव कदम याच्या कपाळावर गंभीर घाव असून पाठीवर आणि छातीवर सुमारे 10 ते 12 वार धारदार हत्याराने करण्यात आल्याचं दिसून आले. त्यामुळे धारदार हत्याराने हल्ला करून त्याचा खून करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट होते. पंचनामा पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणलाय. ही खुनाची घटना रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली असून खुनाची घटना रात्री 2 वाजता उघडकीस आली आहे. दरम्यान खुनामागील नेमकं कारण काय आणि या घटनेत कोणाचा सहभाग आहे याचा तपास कवठेमहांकाळ पोलीस करतायत. आर्थिक व्यवहारातून हा खून झाला असल्याची शक्यता तपासली जाते. या प्रकरणी दत्तात्रय युवराज पाटील यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे हे स्वतः तपास करत आहेत.